ज्याही पालकांचे व्हेरिफिकेशन बाकी असेल तर त्या पालकांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे। तर बघू शकता साईट अपडेट झालेली आहे आणि फॉर्मचे व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला 30/4 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आपण ऑलरेडी माहिती दिलेली होती की 30 तारखेपर्यंत संपूर्ण पालकवर्गांना मुदतवाढ मिळू शकते, परंतु साईटवर कोणतीही अपडेट नसल्यामुळे आपण वेट करत होतो की साईट कधी अपडेट केल्या जाणार। तर यामध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे। आता 30 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे व्हेरिफिकेशन करू शकता आणि सध्या तरी ॲडमिशनचे जो आकडा आहे म्हणजे किती ॲडमिशन झाले आहे तर 39,251 एवढ्या ॲडमिशन आजच्या तारखेपर्यंत ह्या कन्फर्म झालेल्या आहे। म्हणजे एवढ्या जागा आता फुल झालेल्या आहे असं आपण म्हणू शकतो। आता रिमेनिंग ज्याही जागा असेल जसे की 60,000 जवळपास समजा, तर या जागेवर आता या 10 दिवसात किती जागा यामधून फुल होते आणि फुल झाल्यानंतर किती जागा शिल्लक राहतात तेवढ्या जागासाठी आता हे वेटिंगवाले विद्यार्थी घेण्यात येणार। ठीक आहे, तर आता वेटिंगवाल्यांनी थोडा वेट करा, 10 दिवस तुम्हाला अजून वेट करायचा आहे। पहिली लिस्ट तुमचीच लागणार आहे आणि वेटिंगवाल्यांची लागणार आहे। तुमचे म्हणजे वेटिंगवाले विद्यार्थी कसे सिलेक्ट करण्यात येणार बघू शकता। जेवढ्या जागा एक स्कूल आहे समजा आपण पकडू, यामध्ये 5 जागा असेल रिमेनिंग राहिल्या समजा पहिली लिस्ट संपल्यानंतर, तर 5च वेटिंग सिलेक्ट करण्यात येणार आहे, पहिले 5। एखाद्या स्कूलमध्ये 20 जागा असेल समजा, तर तिथे 20 वेटिंगवाले विद्यार्थी घेण्यात येणार आहे स्टार्टिंगवाले, म्हणजे पहिल्या नंबरपासून तर 20 नंबरचे वेटिंग विद्यार्थी घेण्यात येणार आहे। तर जी आता लिस्ट लागेल वेटिंगवाल्यांची पहिली लिस्ट, त्यांच्यासाठी अशा प्रकारे ही जी प्रोसेस आहे चालणार आहे। तर तुमचा वेटिंग नंबर किती आहे आणि जागा किती आहे शाळेमध्ये शिल्लक राहिलेल्या, म्हणजे रिमेनिंग व्हॅकन्सी किती आहे, आता यामध्ये संपूर्ण पालकवर्गांना थोडा वेट करा। याबद्दलची अपडेट आपण देऊ, कारण की आता अजून 10 दिवस वाढलेले आहे, त्यामुळे आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही की 10 दिवसामध्ये कोणत्याही शाळेमध्ये किती जागा फुल होणार आणि किती जागा रिमेनिंग राहणार। तर संपूर्ण पालकवर्गांनी वेट करा। आता आपल्याला जी तुमची जी लिस्ट असेल म्हणजे वेटिंगवाल्यांची पहिली लिस्ट ही आता तुम्हाला माहिती पडणार आहे मे महिन्यामध्ये। तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपूर्ण अपडेट येईल। अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार। ज्यांचे व्हेरिफिकेशन बाकी असेल, ज्यांनाही टोकन मिळालेले असेल आणि तुम्हाला कोणाला सांगितलं 21ला या, कोणाला 22ला या, तर तुम्ही आता त्या तारखेला जाऊ शकता। तुमचे राहिलेले जे व्हेरिफिकेशन असेल, पेंडिंग व्हेरिफिकेशन असेल, कंप्लीट करून घ्या। 30 तारखेच्या आत आपला प्रवेश आपल्या शाळेला जाऊन कंप्लीट करा। वेटिंगवाल्यांनी वेट करा, मे महिन्यामध्ये आपली पहिली लिस्ट लागेल। लिस्ट लागल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील किंवा तुमच्यासाठी प्रोसेस कशी असेल या संदर्भात सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।